तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता आम्ही चाललो आहे बांधकामासाठी विटा बघायला। तर इथं बघा, इथं आहे फॅक्टरी। तर इथंच आम्ही विटा बघण्यासाठी आलो आहे। तर इथे चांगल्या भेटतात असं आम्हाला समजलं होतं। रेट वगैरे कसे आहेत आणि विटा म्हणजे मोठी साईज आहे की छोटी साईज आहे ते आम्ही बघायला इथं आलो आहे। तर इथून नंतर मग आम्ही मस्त जेवण करण्यासाठी जाणार आहे। तर म्हटलं पहिल्यांदा बांधकामासाठी विटा पाहिजेत तर त्या बघून घ्याव्या। तर इथे भरपूर तुम्हाला विटाचा माल दिसत असेल। तर आता सगळं आम्ही बघतोय, सगळीकडे फिरून बघितलं। विटा बनवायच्या सुद्धा पुढे आहेत सुरू। म्हटलेलं ते पण शूट करावं, पण ऊन एवढं प्रचंड ऊन होतं ना, विचित्रच ऊन आहे। त्यामुळे मग इथलाच फक्त व्ह्यू काढलाय। जाऊन आले कुठलं ती पण आहे काय तयार आहे ही मागच्या वेळी म्हटलं तर नाही, तेव्हा गरम होते। आपण ह्याला गेलो तेवढ्यात एवढा असं लावलेलं पण काय भरताना काय करते ती ही आता जेवढ्या अशा कांकऱ्या आहेत ही बाजूला काढते ना, ते साईडला काढते ती ना बाजूला काढलेत ना त्यांनी भरताना। हिले भाजले तर काय किती रुपये दर तर इथं आम्ही झणझणीत गावाकडचं मटण गावरान पद्धतीने बनवलेलं खायला आलो आहे। आम्ही इथं धाब्यावर आलो आहे आणि इथं बघा मसाला पापड पहिल्यांदा आम्ही घेतलं। गावी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा धाब्यावरती गेलं की मसाला पापड वगैरे देतात। तर भूक भरपूर लागलेली आणि ऑर्डर केल्यानंतर एक अर्धा तास तरी लागेल असं त्यांनी सांगितलेलं। भाकरी बनवायच्या आहेत तर तोपर्यंत मसाले पापड खावं म्हटलं आणि ते खाल्लं की लगेचच बघा मस्त झणझणीत मटणाचा रस्सा आणि रोटी आधीने घेतली रोटी। तर आम्ही इथं बाजरीची पातळ भाकरी घेतली, त्याच्याबरोबर सुकं मटण आहे, ग्रेव्ही, कांदा आणि आधीने त्याच्यासाठी चिकन थाली घेतली। आम्ही मटण थाली घेतलेली कारण आधीला मटण थाली आवडत नाही, त्यामुळे नेहमी तो चिकनच खातो। तर इथं बघू शकता तुम्ही असं हे मस्तपैकी जेवण आलेलं आहे, म्हणजे बघूनच कधी खायला असं झालेलं आणि भूक पण भरपूर लागलेली। तर जस्ट म्हटलं व्हिडिओ काढावा आणि खायला सुरुवात करावी। तर आता मस्तपैकी पोट भरून आम्ही हे सगळं खाणार आहे आणि नंतर मग इथून घरी जाणार आहे। तर गावी आल्यानंतर असं आम्ही बऱ्याच वेळा धाब्यावर जेवायला जातो, म्हणजे केरलामध्ये असं आपल्या इकडं भेटतं तसं भेटत नाही। भाकरी वगैरे काहीच नसते, चपाती फक्त। आणि इथल्या हॉटेलमधल्या केरलाच्या हॉटेलमधल्या चपात्या म्हणजे अजिबात चांगल्या नसतात, कच्च्याच असतात, छोट्या छोट्या रोट्या असतात तशा असतात। आणि इथं परोठा केरलामध्ये चांगला भेटतो, जसं की आपल्या गावी आपल्याला बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चांगली भेटते तसं। तर गावी आल्यानंतर गावचं जे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे ना ते आम्हाला खायला भरपूर आवडतं। म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर बिनधास्त काय पाहिजे ते खातो, म्हणजे पोट भरून खातो। असं काही नाही की हे खाल्ल्यावर जाड होईल, हे खाल्ल्यावर असं तसं काही नाही। इथं आल्यानंतर पोट भरून खातो। इथं बघू शकता सगळं आम्ही खाल्लं आणि आता आमचं जेवणसुद्धा झालं। आता आम्ही